श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि सगळं आवरून आई, मी, बहिणीची मुलगी आणि श्री चौघजण गेलेलो फिरायला खाली गावामध्ये। तर गावात खूप असे दुकानं वगैरे आलेले आहेत, खूप स्वस्तात मस्त सगळं आहे। वाटत नाही उलट महाग नाही, स्वस्त होते। लाटाच्या डोंगरचीला घेऊन आले आम्ही काल 3 दिवस। पुढं पुढं पोरींचं नाहीच की। मी आणि बहीण दोघींनी मिळून पप्पांना ड्रेस घेतलेले आहेत। 2 शर्ट आणि 1 पॅन्ट घेतलेले, खूप छान दिसत होते त्यांना। आणि त्यानंतर मी आले कागलला आणि तिथून पुढे मग संध्याकाळी आमच्या गावाकडे आलेलो होतो, कारण यात्रेला सुद्धा जायला मिळालं नव्हतं। लक्ष्मीची यात्रा असते आमच्या इथं, तर त्या यात्रेला सुद्धा जायला मिळालेलं नव्हतं मला, म्हणून म्हटलं जाऊन ओटी वगैरे भरून या म्हणून मग गावाकडे आलेलो होतो। आणि हे जे व्हिडिओ आहेत हे कागलचे आहेत। कागलमध्ये सध्या उरूस चालू आहे आणि असं नदीसनं पाणी आणलं जातं आदल्या दिवशी, आणि त्यानंतर मग पहिल्या गल्पाला सुरुवात होते। नदीसनं असं पाणी आणून मग जो दर्गा आहे तिथं आंघोळ वगैरे दर्ग्याला घातली जाते आणि त्यानंतर मग पूजा मांडली जाते। पाणी आणतात त्या रात्रीला गंधरात्र अशी म्हणली जाते। ही नदी आहे ती दूधगंगा नदी आहे। कागलमधील भरपूर लोक जातात पाणी आणण्यासाठी आणि तिथं आंघोळ करून मग असं पाणी घेऊन येतात। कागलमध्ये उरूस भाऊबीजपासून चालू होतो आणि जो मेन 4था गलप असतो तो खूप मोठ्याने असतो। खूप म्हणजे खूप गर्दी पण असते आणि कागलचा उरूस हा पहिल्यापासूनच खूप मोठा आहे। आणि हा जो व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशीचा आहे, सोमवारचा आहे। रविवारी 4था गलप होता, म्हणजे त्या दिवशीच भर उरूस होता ज्या दिवशी मी आले। एसटीला सुद्धा खूप गर्दी होती, म्हणून मी सकाळीच आंघोळ केले, चहा घेतले, ते बाहेर पडलेले, अजिबात नाश्ता वगैरे करायला सुद्धा थांबले नाही। आणि सोमवारी मी बनवत आहे खिचडी। हे गेलेले आहेत कामाला, श्रीचा आणि माझाच तेवढा स्वयंपाक आहे, मग दोघांसाठी मी शाबूच बनवणार आहे। सगळ्यात आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे, शेंगदाणे भाजून घेऊन बारीक करून घ्यायची व्यवस्थित। आणि शाबू रात्री भिजत घालायला विसरले मी, सकाळीच भिजत घातलेली होती पण चांगली भिजली, कारण की सकाळी मी मला वाटते 7:30 पावणे 8ला भिजत घातलेली आणि हे टायमिंग होतं ते 1 वाजलेले जवळजवळ, त्यावेळेचं हे टायमिंग होतं। शेंगदाणे बारीक करून घेतले आणि जी भिजवलेली शाबू होती त्यामध्ये टाकले, त्यामध्ये थोडीशी साखर आणि
मीठ घातलं. साखर घालायचीच शाबूमध्ये, खूप छान शाबू लागते. आणि तेलामध्ये थोडीशी जिरं घातलं आणि जो बटाटा होता तो चिरून त्यामध्ये घातलेला आहे. बटाटा या स्त्रीने चिरलेला आहे, तर थोडासा मोठा मोठाच चिरलेला आहे त्याने. आणि त्यानंतर शाबू तेलामध्ये ओतून घेतली. आणि मेन म्हणजे इथं शाबू जर तुम्हाला व्यवस्थित पाहिजे असेल तर शाबू व्यवस्थित भाजणं ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. कारण जेवढी तुम्ही चांगली शाबू भाजाल तेवढे तुमचे शाबू चांगले होतात. पूर्ण शाबूचा कलर हा बदलला पाहिजे एवढी म्हणजे व्यवस्थित शाबू ती भाजायची आहे. गॅस मोठा करायचा आणि व्यवस्थित हलवून शाबू ती भाजायची आहे. जर तुम्ही शाबू पांढरीच ठेवला तर चवीला अजिबात चांगली लागत नाही. त्यामुळे पूर्ण काळपट कलर येऊसपर्यंत शाबू भाजायचे आहे. श्री आमचा आधी आवडीने शाबू खायचा, पण अलीकडे एवढे आवडीने शाबू खात नाही. आणि झटपट शाबू जर केला तर ती खातच नाही. ही शाबू आणि थोडी म्हणजे खातो. आणि जे मोबाईलला मी स्टँड लावलेलं होतं ते थोडं लूज झालेलं आहे. सारखं मी लावत होते आणि सारखं ते खाली खाली येत होतं. एक जण शाबूमध्ये बुक्कासुद्धा वापरतात. म्हणजे जी बेडगी मिरची असते बघा, फक्त त्याची पूड असते ती वापरतात. एक जण हळद घालतात. पिवळी शाबूसुद्धा एक जण करतात. आता प्रत्येकाच्या आवडीनिवडी ह्या वेगवेगळ्या असतात. कोण शाबूमध्ये कोथिंबीरसुद्धा वापरतं. आणि एक जण दही घालून शाबू खातात, तर एक जण दूध घालूनसुद्धा शाबू खातात. म्हणजे प्रत्येकाची चवरव ही वेगवेगळी असते. एकेकांना दूध घालून खायला शाबूसुद्धा आवडते. आणि लक्ष्मीपूजेची जी फळं होती ते मी आज एक सफरचंद आणि डाळिंबर खाल्लेलं आहे. म्हणजे अजून ती फळं तशीच होती. मी गावाला गेले तर यांनी फळंसुद्धा ती खाल्लेली नव्हती. शेवटी मी आल्यावरच मम्मीनं आणि श्रीनं ती फळं खाल्लेली आहेत. आणि थोडी फळं त्यातली खराब पण झाली. जी चांगली राहिलेली होती ती खाऊन घेतली. आणि लगेच किचन ओट्यावरचा पसारा सगळा आवरला आणि वायपरने सगळं पाणी वगैरे काढून घेतलं. आत्ताच किचन ओटा मी स्वच्छ धुतलेला आहे. सगळी कामं माझी झालेली आहेत आत्ता. फक्त आता शाबू करणे आणि खाणे एवढंच राहिलेलं आहे. खाल्लेली जेवढी भांडी असतील ती घासायची आहेत. एक जण शाबूमध्ये हिरवी मिरची वाटून घालतात, मिक्सरला पूर्ण वाटतात आणि घालतात. पण ती शाबू फारच तिखट होते. मग लहान मुलांना खाण्यासाठी म्हणजे ती योग्य राहत नाही. जवळजवळ 70 ते 80% शाबू आपली तयार झालेली आहे. अशा पद्धतीने आपण मोठा गॅस ठेवायचा आणि सारखं हलवत ती भाजून घ्यायची आहे. आणि शाबूबरोबर खाण्यासाठी मी दही आणलेलं आहे. मी कधीही दूध घालून शाबू खात नाही, कायम दही घालून शाबू खात असते. चला तर यायचं आहे सगळ्यांनी शाबू खायला. तारक मेहता का उलटा चष्मा बघत मी आणि श्री शाबू खात आहे. चला तर मैत्रिणीनं भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.